शुगर सारखी वर खाली होतीये, वजन पण कमी अधिक वाढतंय, आम्हाला मुबलक पोषण देणारा आहार निवडायचा आहे, अशी जर तुमचीही गरज असेल तर तुम्ही जेव्हा हा आहार शोधाल त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट टाळण्याचा सल्ला दिला जातो आणि ती गोष्ट म्हणजे मैदा। मैदा किंवा रिफाइंड पद्धतीने बनवलेली कुठलीही पीठं ही अगदी सर्रासपणे आपल्या भारतीय घरांमध्ये पाककृतींमध्ये सुद्धा अलीकडे वापरली जातात। आता नाही म्हणायला आपण घरी पोळ्या ह्या गव्हाच्याच खातो, पण कधी मिसळीवर ताव मारताना, कधी पावभाजी खाताना, कधी वडापाव, समोसा किंबहुना अगदी चहा बरोबर आवडीने खाल्लं जाणारं बिस्किट सुद्धा हे कमी अधिक प्रमाणात मैद्याचंच बनलेलं असतं। डाएट फॉलो करताना जी मंडळी हॉटेलमधून काय मागवावं या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना सूप मागवतात, त्यांच्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सूपला सुद्धा घट्टसरपणा येण्यासाठी मैद्याची स्लरी वापरली जाते। बाकी रोटी, नान यांसारखे पदार्थ तर सर्रास मैद्यानेच बनवलेले असतात, हे आपल्यालाही माहिती आहे। आता या सगळ्यावरती पाहता मैद्याचे परिणाम जे शरीरावरती होत आहेत ते लक्षात घेता मैदा हा आपल्या आहारातून पूर्णपणे वगळावा का हा प्रश्न आपल्या समोर येतो। आणि म्हणूनच आजच्या जरतरच्या गोष्टी या सिरीजच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपण 30 दिवसांसाठी जर आपल्या आहारातून मैदा पूर्णपणे वगळला तर आपलं शरीर कसं बदलेल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। जरतरच्या गोष्टी या आमच्या नव्या सिरीजमध्ये आपण दररोज सोशल मीडियावर व्हायरल होणारे हेल्थ ट्रेंड्स त्यांची पडताळणी करून घेणार आहोत आणि ती सुद्धा थेट तज्ज्ञांकडून। आणि आजचा आपला विषय असणार आहे मैदा। चला तर मग मैद्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम सर्वात आधी जाणून घेऊया। तर मैद्याच्या अतिसेवनाने सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे आपल्या पचनावर होणारा परिणाम। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मैदा हा रिफाइंड पद्धतीने तयार केलेला असतो। म्हणजेच काय तर मैदा तयार करत असताना यामधला जो मूळ फायबर असतो त्याचा अक्षरशः चोथा होऊन हा यातून बाहेर टाकला जातो। फायबरच्या अभावे आपल्या शरीराच्या पचनावरती, मेटाबॉलिझमवरती परिणाम होतो आणि यामुळेच कमी अधिक प्रमाणात वजन वाढणं हे सुद्धा संबंधित मानलं जातं। याच विषयी नवी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश यादव यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की केवळ रिफाइंड फ्लोअर म्हणजेच मैदाच नव्हे तर रिफाइंड पद्धतीने तयार केलेली धान्य सुद्धा आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात। म्हणजे कसं तर रिफाइंड केलेल्या धान्यांमुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं आणि परिणामी कोरोनरी डिसीजेस म्हणजेच आपल्या धमन्यांशी संबंधित जे आजार आहेत ते बळावू शकतात। उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग, आपला महत्त्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय, या हृदयापर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या धमन्या असतात यामध्ये जर रिफाइंड धान्याच्या मुळे कोलेस्ट्रॉल वाढलं तर या धमन्यांच्या ज्या भिंती आहेत त्यांना हे कोलेस्ट्रॉल चिकटून राहू शकतं आणि त्यामुळे धमन्यांचा आकार हा अरुंद होऊ शकतो। परिणामी आपल्याही लक्षात आलं असेल की रक्तपुरवठा जो हृदयापर्यंत होणं अपेक्षित आहे तो कमी प्रमाणात होऊन हृदयविकाराचा धोका बळावू शकतो। आपण जर अगदी आकड्यांमध्ये हे गणित समजावून पाहिलं तर महिलांमध्ये 65 पेक्षा कमी आणि पुरुषांमध्ये 55 वर्षांपेक्षा कमी वयोगटाला हा धोका उद्भवण्याची सर्वाधिक शक्यता आहे, असं सुद्धा डॉक्टर राकेश यादव यांनी इंडियन एक्सप्रेससाठी लिहिलेल्या लेखामध्ये नमूद केलं। आता मैद्याचे हे तोटे पाहिल्यानंतर मैदा पूर्णतः आपल्या आहारातून वगळावा का हाही प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो। आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आता आपण 30 दिवसांसाठी मैदा वगळण्याचा जर प्रयोग करतोय तर त्याचे सकारात्मक परिणाम कसे होतील हे आता आपण जाणून घेऊया। तर मंडळी, मैदा वगळल्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचन। मी मगाशी जे तुम्हाला मैद्याच्या अतिसेवनाचं नुकसान सांगितलं तोच फायदा आपल्याला मैदा वगळल्यामुळे होणार आहे। मैद्यामुळे जे आपल्या शरीरात फायबरचा अभाव निर्माण होतो तो मैद्याचं सेवन कमी केल्यावरती, त्याला पर्यायी मार्ग शोधल्यावरती फायबरचं प्रमाण वाढतं, पचन सुधारतं आणि यामुळे आपल्याला दिवसभर टवटवीत ताजतवानं राहण्यामध्ये मदत होऊ शकते। दुसरा महत्त्वाचा फायदा हा विशेषतः मधुमेहींसाठी सर्वात आवश्यक आहे, तो म्हणजे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते। अनेक पोषण तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मैदा जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो लगेचच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो आणि त्यामुळे अनेकदा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी ही वाढल्याचं दिसून येतं। जेव्हा आपण मैद्याचं सेवन हे कमी प्रमाणात किंबहुना टाळत असता तेव्हा ही रक्तातील साखरेची पातळी ही स्थिर राहण्यामध्ये मदत होऊ शकते। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे अर्थातच वजनावर नियंत्रण।
मैद्याचं सेवन कमी केल्यामुळे शरीरामध्ये अनावश्यक कॅलरीज आपण ढकलत नाही, पचन सुधारलेलं असतं, त्यामुळे आपल्या शरीरातून जे अनावश्यक घटक आहेत ते नीट बाहेर टाकले जातात आणि अर्थातच यामुळे आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते। आता तुम्ही पुढे जाऊन कमेंट करण्याच्या आधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींमध्ये आहार हा एक महत्त्वाचा भाग असला तरी आहारामुळेच तुमचं वजन कमी अधिक होतं असं नाही। त्यामुळे आपल्या आरोग्य स्थितीची नीट पडताळणी करून त्यानुसारच आहारामध्ये बदल करण्याचा निर्णय घ्या आणि कमेंट सुद्धा करा। चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे ऊर्जा। आपल्याला अनेकदा असं जाणवतं की मैद्याचे पदार्थ जेव्हा आपण खातो ते पटकन पचत नाहीत, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हालचाल करण्याची सुद्धा ऊर्जा टिकत नाही। अनेकदा हॉटेलमध्ये नान, रोटी, बटर रोटी असे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्यालाही हा अनुभव आलाच असेल। त्यामुळे जेव्हा आपण मैदा टाळतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अन्य फायबर, जीवनसत्व यांचं प्रमाण वाढतं, त्यांचं पचन हे करण्यामध्ये सोपं असल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते। पाचवा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जळजळ कमी होते। मैद्यामुळे जे शरीराला सूज येणं, इन्फ्लेमेशन होणं असे त्रास उद्भवत असतात त्यांचं प्रमाण सुद्धा मैद्याचं सेवन टाळल्यावरती होऊ शकतं आणि त्यामुळे अर्थातच शरीराला वरचेवर सूज येणं, दाह होणं, जळजळ होणं याचे प्रमाण कमी होऊ शकते। आणखीन एक महत्त्वाचा आणि शेवटचा फायदा म्हणजे मैद्याचं सेवन टाळल्यामुळे जी आवश्यक जीवनसत्व आपण अन्य आहारातून घेत असतो त्यांचं शरीरामध्ये शोषण हे नीट प्रकारे होऊ शकतं। अगदी पर्यायी मार्ग म्हणजेच मैद्याच्या ऐवजी आपण नाचणी, ज्वारी, बाजरी किंबहुना गव्हाचं सुद्धा सेवन करत असाल तर आपल्याला यामधून मिळणारे जीवनसत्व, खनिज यांचं शरीरामध्ये नीट शोषण होतं, आपल्याला आवश्यक ती मूल्य मिळतात आणि यामुळे आपल्याला ठणठणीत राहण्यास हातभार लागू शकतो। आता हे फायदे ऐकल्यावर आणि सुरुवातीला तोटे ऐकल्यावरती आपण जर या निर्णयापर्यंत आला असाल की आता आपल्याला मैदा सोडायचाच आहे तर सगळ्यात आधी आपलं अभिनंदन। पण हे निर्णय घेण्याच्या आधी मैदा सोडल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरावर होणारा नकारात्मक परिणाम सुद्धा आपण जाणून घेऊ। तर मंडळी, जर का आपल्या आहारात वरचेवर मैद्याचे पदार्थ असतील आणि आपल्याला रोजच्या आहारामध्ये सुद्धा मैद्याचे पदार्थ खाण्याची सवय असेल तर एकाएकी मैदा जेव्हा आपण सोडता तेव्हा आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही काही प्रमाणात कमी होऊन आपल्याला लालसा वाढू शकते, म्हणजे अधिक प्रमाणात खाण्याची इच्छा वाढू शकते, किंबहुना चिडचिड होऊ शकते, काही प्रमाणात अस्वस्थता वाटू शकते आणि अगदी तात्पुरत्या स्वरूपात थोडी ऊर्जा कमी सुद्धा जाणवू शकते। मात्र लक्षात घ्या, हे सगळे परिणाम हे तात्पुरत्या स्वरूपातील आहेत। जेव्हा आपल्या शरीरातून उर्वरित सर्व मैदायुक्त जे घटक आहेत किंवा जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होईल, मैद्याचं सेवन आपण टाळत असाल, त्यानंतर जे फायदे मी आपल्याला यापूर्वी सांगितले, जे आम्ही आहार तज्ञांकडून, पोषण तज्ञांकडून पडताळून घेतलेले आहेत ते फायदे सुद्धा आपण अनुभवायला लागू शकाल। याविषयीच हावडा येथील नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकांत मोहता यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली होती। डॉक्टर मोहता असं म्हणतात की मैद्याचं सेवन टाळणं ही सगळ्यात उत्तम कल्पना असू शकते, मात्र इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की नुसतं मैद्याचं सेवन टाळल्यामुळे आपण ठणठणीत होणार आहात का, तर असं नाही। आपल्याला मैद्याच्या ऐवजी जे अन्य हेल्दी पर्याय आहेत ते सुद्धा आपल्या आहारामध्ये जोडणं हे गरजेचं असणार आहे। म्हणजे मैदा टाळल्यावरती आपल्याला त्याऐवजी फायबर, प्रथिनं, अन्य जीवनसत्व असं सगळं देणारा एक पूरक आणि पोषक आहार घेणं आवश्यक आहे। यातूनच आपण आता आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूयात, तो म्हणजे मैद्याला पर्याय काय। पोषण तज्ञ नुपूर पाटील यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार मैद्याला आरोग्यकारी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। अगदी आपण रोज आपल्या घरामध्ये ज्या पोळ्या खातो त्या पोळ्या ज्या गव्हाच्या पिठापासून बनलेल्या असतात तो याला सगळ्यात सोपा आणि स्वस्त असा उपलब्ध असलेला पर्याय आहे। मात्र याशिवाय सुद्धा जर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं किंवा थोड्या वेगळ्या चवीचं काही खायचं असेल तर आपण बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं पीठ याचा सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता। त्याहूनही वेगळी चव जर आपल्याला हवी असेल, मक्याचं पीठ सुद्धा मैद्याला एक अत्यंत पूरक किंबहुना एक उत्तम पर्याय ठरू शकतो। हे सगळं सांगितल्यावरती एक गोष्ट मी विशेषतः नमूद करू इच्छिते की ही माहिती जी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय ती विविध आरोग्य तज्ञांशी चर्चा केल्यावरती, आरोग्य तज्ञांचे आर्टिकल्स वाचल्यानंतर
आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। मात्र प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती ही वेगवेगळी असते आणि त्यानुसार आपण आपला आहार हा निवडायला हवा। त्यामुळे आरोग्याशी किंवा आहाराशी संबंधित कुठलाही निर्णय घेताना आपण सर्वात आधी आपल्या आरोग्य स्थितीशी, आपल्या हेल्थ कंडिशनशी परिचित असलेल्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हा निर्णय घ्या। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा। जरतरची गोष्ट या सिरीजमध्ये आपण दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आरोग्यविषयकचे हेल्थ ट्रेंड्स हे सोडवून घेत असतो, पडताळून घेत असतो। त्यामुळे ही सिरीज आपल्याला आवडतेय का, यामधले विषय आपल्याला पटतायत का, हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। पुढचा विषय जो तुमच्या मनात असेल, तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।